ताट महिरप आहे। ही सुस्वागतम रांगोळी आहे मोठी। फेस्टिवल नुसार पण आम्ही गणपती गुढी हे झेंडूचे तोरण आहे आपट्याच्या पानांचं, जसं आपण दिवाळीला दसऱ्याला। हे चौरंगाचे आसन आहे। खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ना आपल्याकडे। सिंगल फ्लावर पण रेडी करू शकतो। टिळ्याचा आहे। कॉर्नर पीसचा उपयोग करून एक मोठी 4x4 ची रांगोळी रेडी तयार। हळद आणि मेहंदी पाऊल आहेत लक्ष्मीची। ही पण शमसन आहे, म्हणजे देवांसाठी आसन म्हणून आपण देवघरापुढे ठेवणारी छोटी स्वस्तिक पट्टी आहे। नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज मी आपल्यासाठी उलन मॅट रांगोळ्या घेऊन आलेली आहे। अगदी 50 रुपयापासून सुरुवात होते। छान छान रांगोळ्या आज आपण पाहणार आहोत। प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी पूजा पवन मानकर। आम्ही बुलढाणा डिस्ट्रिक्ट मधून सोनाडा मधून आलेलो आहोत। माझ्या ब्रँडचं नाव आहे पूजा आर्ट क्रिएशन आणि आमच्याकडे फॉर उलन रांगोळ्या मिळतात। आम्ही ऑनलाईन पण डिलिव्हरी करतो आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9604166853। आता महालक्ष्मी सरस मध्ये तुमचा स्टॉल आहे बरोबर, आणि हे किती दिवस पर्यंत आहे? आता हा महालक्ष्मी सरस मध्ये 17 तारखेपर्यंत आहे। पण समजा जर लोकांपर्यंत आपला व्हिडिओ उशिरा गेला तर ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकता, म्हणजे एक्झिबिशन संपल्यानंतर सुद्धा या रांगोळ्यांची खरेदी करू शकतात, हो ना? हो हो। त्याची काय प्राइस आहे? ही 50 ला जोडी आहे। अच्छा, 50 ला जोडी आहे। ही 50 ला जोडी आहे आणि ही 100 ला जोडी आहे। 100 ला जोडी। ही लक्ष्मीची पावलं असलेली पण 100 ला जोडी आहे बरोबर, आणि ही प्लेन आहे ती पण 100 ला जोडी आहे। 100 ला जोडी आहे। ही दिवा आसन आहे। अच्छा, आणि हे स्क्वेअर मध्ये पाठ आसन आहे, म्हणजे देवांसाठी आसन म्हणून आपण वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे। त्याची प्राइस किती आहे? 50 पासून स्टार्ट होणार, तर तुम्हाला जी साईज पाहिजे त्याप्रमाणे त्याची प्राइस रेंज वाढत चालते। हो। आणि हे फ्रीज मॅग्नेट आहे। हे फ्रीज मॅग्नेट मोठ्या साईज पासून छोट्या साईज पर्यंत 100, 50 अशा रेंज मध्ये आहे। आणि ह्या नेम प्लेट पण 100 पर्यंत अवेलेबल असतात। मग याच्यामध्ये वेगवेगळे असतील ना? हो, यामध्ये श्री स्वामी समर्थ आहेत, अष्टविनायक आहे, त्यानंतर श्री यंत्र, जसे आपण रोज रांगोळी काढतो तेव्हा म्हणजे शुभचिन्ह असलेल्या रांगोळ्या आहेत। हो हो। आणि ही फ्रीज मॅग्नेट 50 पासून सुरुवात होते आणि त्याप्रमाणे जसं मोठी असतील त्याप्रमाणे प्राइस रेंज वाढत जाते। देवघरापुढे ठेवणारी छोटी स्वस्तिक पट्टी आहे। यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहे आणि साईज पण अवेलेबल आहे। हे हाफ रांगोळी आहे। त्यानंतर ही पण हाफ रांगोळी आहे। यामध्ये हे त्यानंतर कॉर्नर रांगोळी आहे आणि हे समई आसन आहे। काय प्राइस आहे याची? समई आसनाची प्राइस आहे 100 रुपये। मग याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ना आपल्याकडे, असे वेगवेगळे कलर्स आहेत, वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत। आणि याची प्राइस काय आहे? हे 150 ला 2 येणार। 150 ला 2। हे 150 ला 1 येणार। 150 ला 1। त्यानंतर हे 300 ला पेयर आहे। याचं आपण सिंगल फ्लावर पण रेडी करू शकतो, किंवा मग आपण आपल्या डोअरच्या जसं पाहिजे तसं करू शकतो, पण आपण त्याला रेडी करू शकतो। हे ताट महिरप आहे। केळवणाला किंवा नैवेद्याला आपण याचा उपयोग करू शकतो। छान आहे। ही सुस्वागतम रांगोळी आहे मोठी। लग्न समारंभामध्ये किंवा मग आपल्या घरी कुठे एखादा संक्रांतीचा प्रोग्राम वगैरे आहे, त्यासाठी आपण याचा वापर करू शकतो। ही उंबरठ्याला ठेवण्यासाठी म्हणून आपण वेलकम पट्टी आहे। यामध्ये सुस्वागतम पण अवेलेबल आहे। ही पण स्वस्तिक पट्टी आहे। देवघरापुढे किंवा मग उंबरठ्याला आपण याचा वापर। पण मग याची प्राइस रेंज कितीने सुरुवात होते? याची प्राइस रेंज 100 पासून 50 पासून, तर म्हणजे देवघरापुढे ठेवायची असेल तर 50-60 आणि उंबरठ्या बाहेर ठेवायची असेल तर 200 किंवा 250 पर्यंत। म्हणजे जशी त्याची डिझाईन आहे त्याप्रमाणे प्राइस रेंज बदलते। हो। हे चौरंगाचे आसन आहे। हे पण साईज नुसार कस्टमाइज करून मिळेल। 2 फूट, 4 फूट, जेवढा मोठा चौरंग असेल, 1.5 फूट असेल, त्यानुसार याची प्राइस असेल आणि कस्टमाइज करून मिळेल। आता याच्यावर स्वस्तिक आहे, पण जसं पाहिजे तसं पण तुम्ही करून देता। यावर आमच्याकडे कमळ पण आहे, कळस आहे, पण आता सध्या ते अवेलेबल नाही, पण आमच्याकडे सध्या स्वस्तिक अवेलेबल आहे। हो। हे पाठ आसन आहे। पाठ आसन पण हे पण पाठ आसन आणि हे पण आहे। हे 2 वेगवेगळ्या डिझाईन मध्ये अवेलेबल आहे। वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत। याची पण आपण साईज नुसार कस्टमाइज करून देतो। हे हा ताटावरील रुमाल आहे। याची साईज पण कस्टमाइज करून मिळेल, छोट्यामध्ये, मोठ्यामध्ये। हे असं फॅन्सी बनवलेला आहे। हे असं दिसेल। आपण ताटावरचा रुमाल टाकल्यानंतर असं दिसणार आहे, म्हणजे ताट पूर्ण कव्हर होणार आहे। आपण हरतालिका किंवा वटपौर्णिमा आपण जर जात असेल असं घेऊन, तर हे छान दिसेल। ही 3 बाय 3 ची मोराची रांगोळी आहे। यावर मध्ये आपण मोठी समई ठेवून याला डेकोरेट करू शकतो आणि याची पण वेगवेगळ्या साईज मध्ये कस्टमाइज करून मिळून जाईल। हे गजानन महाराजांचं गणगण गणात बोते असं एक तोरण आहे।
यामध्ये तुम्हाला जे पाहिजे असेल, ज्यांना जसं लागत असेल नाव मध्ये टाकून कितीने प्राइस चालू होते याची? याची 450 पासून स्टार्ट सुरुवात होते. हे झेंडूचे तोरण आहे आपट्याच्या पानांचं, जसं आपण दिवाळीला दसऱ्याला वगैरे लावायसाठी म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो. छान. यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहे. इथे आपण स्वस्तिक, पाऊलं, असं कळस, कमळ असं वेगवेगळं टाकू शकतो मधात. हे तोरण विठ्ठल टिळाचं आहे. माऊली टिळा म्हणून या तोरणाला ओळखलं जातं. छान आहे खूप. यामध्ये हळद आणि मेहंदी हे नावं पण अवेलेबल आहे. यासोबतच कळस, छोटा कळस आणि मोठा कळस हे पण अवेलेबल आहेत लग्नासाठी म्हणून पाहिजे असेल तर. रुखवातासाठी पण काय हवं असेल तर तुम्ही बनवून देता, हो ना? हो, नवरीचं नाव, नवऱ्या मुलाचं नाव किंवा मग असं या परिवाराकडून स्वागत असं पण असं पाहिजे असेल शुभ तर आपण, विवाह असं सुद्धा. कस्टमाइज करून देऊ शकतो. या कॉर्नर पीस आहेत. आपण या कॉर्नर पीसचा उपयोग करून एक मोठी 4x4 ची रांगोळी रेडी तयार करू शकतो. छान आहे आता जसं खूप. की आपण 3 कॉर्नर पीस लावले आहे, असे आपण एक सिंगल पण लावू शकतो किंवा मग 4 पाहिजे असेल तर 4 लावली तर एक खूप मोठी अशी 4x4 ची रांगोळी रेडी होणार. जसं पाहिजे तसं आपण हो. लावू शकतो आपल्याला हवं तसं. जर 2 लावले तर त्याचे हाफ रेडी होणार आणि 3 लावले तर 3 पीसची. आमच्याकडे रॉ मटेरियल पण अवेलेबल आहे. 1 किलो मध्ये, 2 किलो मध्ये आम्ही पॅकिंग केलेले आहेत आणि जर कुणाला हवे असेल तर आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही रॉ मटेरियल पण कुरिअर करतो. हे रॉ फर उलन आहे आणि याच्यासोबत 5 ग्लू स्टिक फ्री येतात आणि हे रेक्झिन आहे. असं सुद्धा ऑर्डर करू शकता. हो. तर मंडळी, असा होता आजचा आपला व्हिडिओ. उलन मॅट रांगोळ्या आज आपण पाहिल्या छान छान अशा. जर महालक्ष्मी सरसमध्ये येऊ शकला नाही किंवा जर आपला व्हिडिओ आपल्यापर्यंत उशिरा आला तर ऑर्डरसाठी कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. आपण नक्कीच ऑर्डर करू शकता. व्हिडिओ कसा वाटला, रांगोळ्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.